तर सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊयात. त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध गेले 30-40 वर्षाचे आहेत. त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे वकील हे आमचेच आहेत. फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात. नक्की कोण भरतं हेही कळत नाही. पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते, कारण का क्लायंट कधीच दिसत नाही. काही भाजपकडून क्लायंट इकडे साहेबांना भेटायला दिसतात कधी कधी. ते काय कळत नाही बाबा, कोण म्हणजे काय काय कुठे गणित जात आहे कळत काय नाही. मलाही कळत नाही. भाजपकडून या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार. आशा काकी माझ्या काकी आहेत आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्त्वाची आयुष्यात वाटतात. आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्त्वाची असतात. बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते, शेवटी नातीच राहतात. ताई, भाजपची संवाद यात्रा सुरू होणार आहे. भाजप 288 विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. पण त्याआधी बावनकुळेंनी असं सांगितलं की लोकसभेत महाविकास आघाडी खोटं बोलली, लोकांना खोटं नरेटिव्ह सेट करून 31 जागा जिंकून आल्या, ते हाणून पाडू आणि महाविकास आघाडीचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी संवाद यात्रा असणार आहे. चांगली गोष्ट आहे. कधीतरी भारतीय जनता पक्ष जर खरं बोलणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. माझे 3-4च प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारावर त्यांचं काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं. ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले, प्रत्यारोप केले, त्याचं नक्की काय झालं, म्हणजे जे भ्रष्टाचारी होते का नाही, भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने त्यांची लाईन घ्यावी. त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध, कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय ह्याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन घ्यावी. महागाईबद्दल त्यांचं काय मत आहे, वर्ल्ड इकॉनॉमी, राज्याची इकॉनॉमी, महाराष्ट्राने घेतलेलं लोन ह्याच्याबद्दल, महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम्स अनाऊन्स करतात त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का, काय जुमलेबाजी आहेत ह्याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवाद यात्रेत द्यावं. आणि बेरोजगारीवर ज्या महाराष्ट्राचा सातत्याने डेटा येतोय, महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत, ह्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे फक्त प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारून चालणार नाहीत, ते करावं लागेल. आणि नक्की या सरकारमध्ये काय चाललंय, आजच्याच म्हणजे RSSनी एक आरोप केला होता, RSSनी 2 आरोप या सरकारवर केलेले आहेत, त्याच्यावरही त्यांनी उत्तर द्यावं. एक असा RSSनी आरोप केलेला आहे की 180 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि तो आरोप मी करत नाहीये, तो RSS करतोय. तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे. तर 180 कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार जो देवेंद्रजींपर्यंत पोचवला, तो RSSनी पोचवला. मी RSSचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रोमाइज करता आहेत. तर RSSनी जो प्रश्न देवेंद्रजींकडे मांडला भ्रष्टाचाराचा 180 कोटी रुपयाचा, त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर ह्याच आम्हाला यात्रेत द्यावं. आणि आजच्याच एका मोठ्या आणि महत्त्वाच्या वर्तमानपत्रात काय त्याचं नाव, एक RSSचं एक मॅगझिन आहे विवेक नावाचं, ऑर्गनायझर नाही, विवेक, ऑर्गनायझर इंग्लिशमध्ये येतं, विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे, त्याबद्दलही काही लेखांचे आले आहेत. या सगळ्याची उत्तरं ही भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल, एवढीच माझी अपेक्षा आहे. चर्चा अशीच आहे, भाजपला आता अजितदादा नको आहेत. बेरोजगार आहेत त्याच्यावर उपाययोजना म्हणून ती योजना काढण्याचं त्यांचं म्हणणं आहे. चांगलं आहे, स्वागत आहे, त्याचं स्वागत आहे. पण त्याचबरोबर स्टायपंड देणार तो वकिलांची पण मागणी आहे, तर वकिलांना पण तो स्टायपंड सुरू करा ही माझी मागणी आहे. वकिलांची स्टायपंडची मागणी आहे. तुम्ही म्हणताय ती स्टायपंड देतायत ह्याचा मला आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते. पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील ह्याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी, स्टायपंड किती देईन, 5-10 हजार, 15-20 हजार, 25 हजार रुपये देतील. ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील. तर स्टायपंड जरूर द्यावा, 10, 20, 25 हजार, जो काय सरकारच्या मनात असेल तो जरूर, मी त्याचं स्वागत करते, सरकारचे जाहीर आभार मानते. पण त्याच्याबरोबर त्यांच्या मेरिटवरची लाखो रुपयाची नोकरी त्यांना मिळावी एवढी विनम्र विनंती सरकारला.